हॅलो मंडळी, तो पुन्हा एकदा आलोय मी व्हिडिओ घेऊन. जवळजवळ 2-2.5 महिन्यानंतर मी व्हिडिओ शूट करतोय. थोडा पप्पांची हेल्थ इश्यूजमुळे मी व्हिडिओ शूट केले नव्हते, कारण मूड नव्हता तसं शूट करायचं. आणि एकदा लिंक तुटल्यावर मग ते परत त्या रूटकडे यायला थोडा वेळ जातो. सो आज फायनली विचार केला की आज आपण व्हिडिओ काढूया. आज एकदा परत आपल्या ओजी गँग सोबत निघालोय एका नवीन डेस्टिनेशनवर. सो जसं तुम्हाला आधी सांगितलं होतं, आम्ही 12 ज्योतिर्लिंग करणार आहोत आणि त्या हेतूनेच मी व्हिडिओ शूटिंगचं चालू केलं, जेणेकरून ते एक मेमरी राहील यूट्यूबवर आणि कधी हवं तेव्हा आम्ही बघता येईल आम्हाला. तिसरं ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. सो आम्ही ॲज पर सिक्वेन्स जात नाही आहोत, पण जे शक्य होतंय ते आम्ही करायचा प्रयत्न करतोय. सो येस, आता आम्ही चाललोय भीमाशंकरला. माझ्या घरातून मी एकटा निघालोय आणि बाकी सगळे जमलेत नितीनकडे. नेहमीप्रमाणे मला उशीर झालेला आहे. निघायची वेळ 12 नंतर होती, पण म्हणजे मी इथून 12 नंतर निघणार होतो. म्हणजे जवळपास 12:15 निघणार होतो, म्हणजे 12:45 पर्यंत मी तिकडे पोहोचलो असतो आणि 1 वाजता तिथून निघायचा प्लॅन होता. पण आता वाजलेत इकडेच 12:48. कबीर झोपेपर्यंत लेट झाला आणि त्यामुळे मला पण उशीर झाला. त्याला न झोपून येता आलं नसतं मला, कारण का मग तो सोडत नाही आणि विचारत बसतो कुठे चालला, आणि मग ते आवडत नाही मला. सो मग विचार केला की त्याला झोपवून शांत आपण निघू. सो ही जर्नी पूर्ण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. सो आता पटापटा मी पोचतो नितीनच्या इकडे आणि मग तिथून जेव्हा सगळे भेटतील तेव्हा पुढची जर्नी आपण चालू करूया. सो आज एक नवीन मेंबर आहे आमच्यासोबत, तर तोही तुम्ही बघा कोण आहे तो. म्हणजे त्यातला नेहमीचा कोणता मेंबर मिस आहे तो पण तुम्ही मला सांगायचं, तुम्ही त्याला ओळखला असेल तर. चला मंडळी, तर आता अटल सेतू संपतोय आणि आता आपण जॉईन होतोय JNPT ला. आज आपल्याला एंटायर JNPT रोड ड्राईव्ह नाही करायचं आहे, आपल्याला कळंबोळीला एक्झिट घ्यायचा आहे. सो आता जो पहिला ब्रिज येईल त्या ब्रिजच्या खालून मी मारणार आहे लेफ्ट, डायव्हर्शन घेणार आहे आणि टुवर्ड्स कामोठे जायचंय. भेंडी ह्या रोडला किती दिवसानंतर आलोय मी. आता करंबोळी रोडला लागलोय मी. JNPT वरून लेफ्ट घेतला होता, पण कळतच नाहीये. बहुतेक मला जो U-टर्न घ्यायचा होता सर्व्हिस रोडला साठी कामोठे जायला, मे बी तो मिस केला मी. ह्या सर्व्हिस रोडला मला टाकायचं होतं. ओके, सो मी नव्हतो मिस केला, आणि थोडा मिस केला होता, पण मी लगेच समजून गेलो की आपण थोडं पुढे आलोय. चला आता इथून आपण राईट मारायचंय. आता पोचू, आता कामोठे काय नाही. येतोय मंडळी, फोन नका करू, येतोय मी. तुमचे फोन जर मी उचलले तर मला माहिती आहे तुम्ही शिवाय घालणार, कुठे आहे काय, तुला टाइमचं पंक्च्युअलिटी नाही वगैरे मला माहिती आहे. जाऊन पण मला शिवाय ऐकायच्यात, मग ते आता फोनवर नको, गेल्यावर तुम्ही मला ऐकवाय काय ते. चला पोचतो. अर्धा किलो दिले होते त्यांनी आम्हाला. हा बघा, हा तो नवीन चेहरा आमच्या सोबत येणार आहे आता. उद्या आम्हाला पार्टी देणार आहे. आज पार्टी आहे उद्या, म्हणजे जॉईनिंगची रे. तुषारला फोन केला काय? नितीन कुठे? तुषारला काय डिस्टर्ब करायचं उगाच. नवीन ड्रायव्हर आम्ही तयार केलाय भावा, आणि गाडी चालवली पहिल्यांदा. कशी वाटली? मग आता तू सेकंड ड्रायव्हर बनशील ना जर मला कंटाळाचा? चालवशील काय पण प्रॉपर? ठीक आहे. चल काय आणलं काय नारळ वगैरे काय? असं ऍक्टिंग कर, जाऊया. चला गणपती बाप्पा मोरया. चला आता आम्ही काय आणलं नाहीये नारळ वगैरे. नेहमीप्रमाणे प्रथा काय, आम्ही आता वन डे पिकनिक आहे म्हणून कोणी विचार नाही केला असं फटाफट निघालोय.
चला आता निघूया, जास्त लेट नकोय, वाजले 1:30. श्रीराम जयराम जय जयराम. काय बोल भाऊ, काय बोललाय, नवीन काहीतरी आणलं. काय बोललाय? श्रीराम जयराम जय जयराम. हे चाललंय कुठे आपण, चाललंय कुठे? सगळ्यांना पोहोचवतो. श्रीराम जय नको बाबा, काय नको. चला आता आम्ही सगळे निघालो, सगळे फायनली भेटलोय. शिवाय काय होत्या पडल्यात मला. आणि आता गणपतीचं नाव घेऊन निघूया. गणपती बाप्पा मोरया. सो एक नवीन मंडळी आले आमच्या सोबत. अनुज, तो काय बोलला? जयराम. श्रीराम जयराम जय हाय. जयराम. तुला ठिकाण चाललंय आपण. आपला गणपती बाप्पा मोरया मस्त आहे. चला तर निघूया, प्रवासाला सुरू करूया. टोटल किती आहे रे? 5 जण. नाही नाही, प्रवास किती आहे? 5 तासाचा. 5 hours आणि किती 400 किलोमीटर आहे काहीतरी, नाही 250 किलोमीटर, 250 किलोमीटर आहे. अरे लाईट बंद कर. रेडबुल घ्यायचं आहे ना, आणि पाणी कुठे? मेडिकल आहे. तुला बोलतो मी जर बसलो ड्रायव्हिंग मेडिकलला काय इन्व्हेस्टमेंट करू? मेडिकल पाणी पण घे 2 बाटल्या. इथे मिळेल असं वाटतं. पेट्रोल जाऊया. मेडिकल मध्ये कुठे रेडबुल मिळेल? ते खायला आणायचं. नाही, त्यांनी चकली आणली बोलतो ना आणले. तू. सोनूज, कसं वाटलं गाडी चालवून तुला? मला पहिल्यांदा तू आहे जो बसलाय गाडीत माझ्या, असं ड्रायव्हिंग सीट माहितीये तुला? भावा तुला येते गाडी भावा? थोडीशी शिकली, म्हणजे त्याशी मामाचा मुलगा आला ना गावी, थोडीशी तर आम्ही रोहावरून एक काम करतो, याला ट्रेन करतो गेअरवरच्या गाडीवरती. कधी येशील गावायला जे आयला आता आलेल्या 2 गाडी घेऊन आला काय? हो. अरे गाडीत येतो तो, मच्छी घ्यायला पण रोहावरून गाडीने येतो, पण स्टँडवरून मच्छी घेऊन जातो घरी रोहायला परत. कुठून येतं हे नव्हतं वाटतं मध्ये रस्ता. चला आता पाणी आणि रेडबुल आणलंय, थोडं एनर्जी ड्रिंक, नॉनस्टॉप ड्राईव्ह करायचे म्हणून. तर आपण इथून निघतो नॉनस्टॉप. तुझ्या गाडीत बरंच काय काय सामान असतं. कॅमेरे नाही, कॅमेरा पण नाही. चल बाबा आतमध्ये. कॅमेरे नाही, परत गर्दी जास्त वाटतंय रे, पेट्रोल पंप एवढे नाही. पूर्ण भरलंय भेंडी. आपण इथे थांबलो ना, इथे तू नको टाकूस. इथे ना समोरच पुण्याला बाजूला बघ. इथे आहे ना, ही काय तू थांब जरा, गाडी लावू दे पहिला. तू झोपलाय, तू दुसऱ्या नव्हतं बोल, झोपत नाही, स्वतः झोपा काढतोस. हे लाईट नाही बंद केली गाडीची. चला मंडळी, थांबलोय तळेगावच्या जवळ फूड प्लाझावर. थोडं भूक लागली आहे ॲज युजल आम्हाला. सो आता जरा पेट पूजा करूया, वडापाव समोसा पाव काय, मग चहा कॉफी करून पुढे रवाना होऊया. आता उरलाय प्रवास 130 किलोमीटर, 3 तासाचा प्रवास आहे अजून. असे काही आहे स्टॉल्स फूड प्लाझावर. आता इथे खायला काय मिळेल काय माहिती नाही. इथे साऊथ इंडियन फूडचं दिसतंय मला पुढे, बघू. आता हे लोक गेले वॉशरूमला, येतील तेव्हा. म्हणजे या वडापाव खायला, गरमागरम वडापाव. ₹30 एक. सगळे रेट 30च्या वरती. मेरा कॉफी आहे, कॉफी हे घे. थँक्यू. झोपलाय, थोडासा गारवा आहे मस्त की. गारव्यामध्ये आता गरम गरम कॉफी घेऊ आपण. कॉफी काढ, बस. याला गाडी चालवायची, बस तिकडे. चावी कुठे? चावी दे. बस. चला इथून निघूया. वडापाव, चहा, कॉफी सगळी झाली. आता निघालो पुढच्या प्रवासाला. आता भेटू डायरेक्ट सकाळी जेव्हा पोहोचतो आम्ही. गुड नाईट, गुड मॉर्निंग. आम्ही पोचलो आहोत भीमाशंकरला. आता पार्किंग शोधतोय. पोचता पोचता वाजले 7:45. उशीर झालाय.
त्यामुळे गर्दी. हे बघ ह्यानं ओव्हरटेक केलेलं आहे आपल्याला. कुठे आता पार्किंग करायची? इथे पावती आहे काय तो बघ. तो पावती दाखव. हे बघ आहे ना देणार. मस्त गार वारा सुटलाय. ही आहे पार्किंग क्रमांक 1. इथे त्र्यंबकेश्वर पेक्षा स्वस्त आहे खूप रिजनेबल पार्किंग आणि जवळ आहे. मंदिराच्या बाजूला आहे. त्र्यंबकेश्वरला 300 रुपये पार्किंग होती, इथे 100 रुपये. आणि पावती पण आहे. काय पावती पण. त्र्यंबकेश्वरला पावती नव्हती. आम्हाला अक्षरशः घाबरवलेलं. इथून रिक्षाने जायला लागेल तुम्हाला. चावी आणली बाबा. इथून समोरून आहे भीमाशंकर एंट्री. काय पाणी होतं ना मग गाडी सुरू भरली असती. काय हो पावसाळे वातावरण मस्तच पावसाळ्यात. आणि इथे वाडी हे पण आहे, धबधबा आहे ते कुठे वाडी. पावसामुळेच ना. मी व्हिडिओ बघितला ना तेव्हा. काय घ्यायचंय आता? घ्यायचंय काय? हे रुद्राक्ष. दुकानात ओपन होत आहे रे. लवकर आलो आपण. 5 वाजता आलो असं एकदम काळोख असता इथे. 5 वाजता आलो असं एकदम काळोख असता म्हटलं. आईला उजेड आहे. मी गॉगल घातलेला. ते चप्पल स्टँड आहे, पण आम्ही चप्पल गाडीतच काढून आलोय. ओ एक द्या आम्हाला. कशी आहे? तांबे कुणाला बोलतोय. द्या आता पैसे देऊन टाक. अरे पैसे देऊन टाक ना आता बाबा. आहेत ना पैसे, काय सांगले ना. हे पकड रे. देऊ का? पकड. तरी पण कुठल्याही देवा जायचं ते पहिले देऊन टाकायचे पैसे. चला आमच्या मंगेशनी पण एक परडी घेतली आहे, त्यालाच देऊ दे ना. तुम्ही पोचलात पण घुसाला नाही ना इथून. चला हे आमच्या पहिला आले. ओले नमः शिवाय. ती प्रसन्न वाटते सकाळ सकाळी. आहे थोडीफार लाईन आहे. थिएटर पाहिजे मला. कुठे थांबलेत? पुढे पुढे गेलेले शेवटी थांबले. मंडळी मस्त दर्शन झाले आमचं. लगेच अर्ध्या तासाच्या आत दर्शन झालेलं आहे. छान दर्शन झालं एकदम. गाभाऱ्यात जाऊन पिंड्याच्या पाया पडून भीमाशंकर महाराजांचं दर्शन खूप छान झालंय. ओम नमः शिवाय. नमो पार्वती पते. हर हर महादेव. चला आता निघालोय. दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जाऊ, थोडी पेट पूजा करू आणि मग पुढचं नियोजन बघू कसं करायचं आहे. आराम कुठे करायचा आहे, की रूम घ्यायची आहे, झोपायला आणि फ्रेश व्हायला, की गाडीमध्ये थोडा आराम करायचा आहे, ते सगळं विचार करू. बघू
असा काहीसा परिसर आहे पुढचा. जंगलाच्या मध्ये बसलेलं मंदिर आहे. काय बोलतो? साईडने जंगल आहे, त्याच्या मध्ये बसलेलं मंदिर आहे. पावसाळ्यामध्ये सगळं पाणी इकडे पूर्ण व्हिडिओ बघितलं होता ना रील्स मध्ये. हा रे सगळीकडे बघ ना डोंगरच आहे आणि मध्ये फक्त हे मंदिर आहे. काळा पाषाणामध्ये. हे सगळं ते त्र्यंबकेश्वर पण काळा पाषाण होतं ना. लाईन आता वाढली. ऑन टाइम दर्शन झालं आमचं. आम्ही आलो तेव्हा आम्ही तिकडून आलो आणि आता लाईन बघा म्हणजे प्रॉपर लाईनसाठी क्यू त्या साईडनीच आहे. पण मगाशी आम्ही आलो तेव्हा कोण नव्हतं, सो आम्ही स्टेप्सने आलो खाली पण आता प्रॉपर क्यू अँड लाईन कुठपर्यंत गेले ते बघवतो. तोवर हे लोक प्रसाद घेत आहेत. कोणतं घेत आहे बस दाखव. कंदीप. तर वाजलेत 9:15 आणि गर्दी वाढते आणि दुकानं पण सगळे उघडे. आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा दुकानं सगळी बंद होती. आता तिथून प्रसाद घेऊ आणि गाडीजवळ जाऊन चप्पल घालूया आणि मग विचार करूया नाश्ता इकडे करायचा आहे की पुढे जाऊन करायचा आणि पुढे कसं निघायचं आहे. चला भेटू थोड्या वेळाने. लाईन बघा मंडळी, म्हणजे आपण किती टायमामध्ये आलो, म्हणजे आपला वेळ किती वाचला. नाहीतर ह्या गर्दीमध्ये गर्दी झालो असं आम्ही. आता भावाला लिंबू पाणी पियायचे तर लिंबू पाणी पिऊया आपण. पण मंडळी ते बघितलं तुम्ही, लिंबू पाणी आहे, कॉर्न मसाला. किती घेते माल नको आहे. स्वीट कॉर्न घे. कसं आहे मसाला मारतोय. स्वीट कॉर्न 30 रुपयाने. लिंबू पाणी. भूक लागली आहे. इथे वरती नाश्ता असेल ना काय की पुढे जाऊया. हा. चांगलं आहे. केली का काय. महादेव बघा ना. 100ला 3. 100 में 3. पंचमुखी 2 मुखी आणि 1 मुखी. 4 के 1 मुखी कैसे देते मग काय करते एकच होतं. काय बघतो ये 2 मुखी है ना. एक 2 मुखी. और ये सिंगल. काय डॉट असं ना तो निकालो. मुंबईला आपण ब्रश कपडे धुवायला वापरतो. नाही याच्यावर लागतो ते. हा कुठला रस्ता वसून रस्ता गेलाय रे. भारी कलाकृती आहे. आणि तू ती काय करणार जाऊन ते रशीद टाकणार मग जेव्हा धारण करायला सांगितलं मी पत्ते काय असतात ते. त्याचं पत्ते पण असते याचं. नॉनव्हेज नाही खाऊ शकत आणि मग तू आज खाणार नाही ना. आणि करू पण नाही शकत. तुझा खाना खाणार नाही ना. आणि धारण कुठे घेतोय घातल्यावर हे काय होतो वाटत पाहिजे. चलो निघालोय आता इकडून. मस्त दर्शन झालं आमच्या. अर्ध्या तासात दर्शन घेऊन प्रसाद वगैरे घेऊन परत वरती 300 पायऱ्या चढून आम्ही आता निघालोय थोडी पेटपूजा करायला आणि मग तिकडून पुढचं नियोजन डिसाईड करू काय असणार आहे. फक्त हा सीन करण्यासाठी आम्ही 2 किलोमीटरचे पुढे गेलो होतो. पाठी आलो फक्त व्हिडिओसाठी. कारण का नाही तिकडचा व्ह्यू जो आहे ना तो व्ह्यूच तसा होता जो कॅप्चर करायला वरती उभं राहूनच कॅप्चर करता आला असता. ग्लास म्हणून कॅप्चर करता आला नसता. सो काय काय करावं लागतं व्हिडिओसाठी. हे बाहेर माकडं आता पुढे माकडं खूप येतं आणि एखादा यायचं डायरेक्ट. सो मंडळी थांबलो आता आम्ही नाश्ता करायला हॉटेल नितीन मध्ये.
आता इथून थोडंफार आम्ही नाश्ता करू आणि मग इकडून पुढे निघू. आता कुठे निघायचं तर एक्झॅक्ट माहिती नाही आहे, बघू. खूप वेळ आमच्याकडे, आता वाजले 9:30. सगळं लवकर झालं, अंदाज नव्हता एवढं लवकर होईल. आता बघू कसा वेळ काढायचा ते आमच्यावर आहे आता. ठीक आहे, आता काय ऑर्डर करायचं ते बघतो आणि मग तुम्हाला मी दाखवतो काय आम्ही खाणार आहेत. आता तो कुठे गेला? मला एक आलू पराठा. मी मिसळपाव घेतो, माझं कोण घेणार नसेल मिसळपाव. हा म्हणजे सगळ्यांना वेगळं घेऊ. हा बघ, त्याला कट कर दे. अरे बाबा एकदम पर्सन टाकतो फक्त. आता काय तू पण तीच असते, उसळमध्ये फसवं लागतं की मिसळ झाली ती. तुला पाहिजे ते घ्यायचं आहे ना. उसा येतोय म्हैसूर पाहिजे ते आपल्याला मनाला पाहिजे ते घ्यायचं. असं काही किचन आहे मंडळी हॉटेल नितीन. नाश्ता करायला थांबलोय आम्ही सगळेजण. एक मैसूर पुढे गेले. एक मैसूर मसाला करा. तू मिसळ घेतले ना? थांब, काय काय ऑर्डर झाली? मिसळ कुठली आहे, चण्याची की आपली हे मटकी मटकी आहे? मटकी. हा, काय काय झालं? एक आलू पराठा, आलू पराठा झाला, एक मिसळ पाव, एक मसाला डोसा, उत्तप्पा झाला, आणि उत्तप्पा, आणि एक मैसूर मसाला. हे आलू पराठा आहे ना? हा, आणि कांदा भजी घ्या. गरम घ्या कांदा. किचनचं नाही घेत आहे. किचनचं नाही, मग हे कुठून बनवणार? अलीगड साईडला साऊथ इंडियनचं. फक्त साऊथ इंडियन भेटणार, कांदा भजी नाही भेटणार? बघा विचारून. नाही ना, सेफच नाही आली. शेपत नाही आलं. मी ती मॅगीसाठी गेलो ना आपल्याला. बरं ठीक आहे. हो, तो शेफ कधी येणार? शेफ कधी येणार? कांदा भजी वगैरे पाहिजे होती, नाही भेटणार काय? जरा विचारा फोन करून कधी येणार तो. हे थंड घे ना, एक थंड घ्या ना. थंड पाणी बोलवतो. काय पाणी थंड आहे, थंड. अरे थंड पिया. डोसा चटणी आंबट लागते ना जरा. हे पण काय घ्या काय तरी पण एक्स्ट्रा पाच सहा कप देऊन द्यायचं. एका कप 15 रुपये. अरे क्या मस्त किती जास्त मस्त टॉप नंबर. रूम वरती उपयोग नाही जास्त तिकट म्हणजे नॉर्मल आहे. आवडून खूप आला लागतं खाताना ते खाऊ शकत नाही. रोजच तिखट खाण्याची सवय नाही. एक्स्ट्रीम तिखट 3 टाईपचे ग्रेव्ही. नॉर्मल एक मीडियम आणि एकदम एक्स्ट्रीम. आलू पराठा खातोय भाऊ. दही सोबत का? आंबट वाटतं. मजा नाही आली भावाला. चांगली काय? शेवटचा आयटम कसं भावा? आम्ही इथून निघाले नाश्ता वगैरे करून. अवस्था बेकार आहे माझी. हे बघा असे आले, आता काय करायचं? डोळ्यावर खूप झोप आहे आणि जो स्टेपनीवर ड्रायव्हर आहे तो पण झोपतोय. तर आता काय करायचं? तर बघ व्ह्यू मध्ये निघून चेहरा झाला आहे. चला आपुलकी हॉटेलला जाऊन तुम्हाला परत मी ऑनलाईन खाऊया आपण. नाही, मी डाळ भात खाणार आहे. माझं आज व्हेज आहे. मी आज व्हेज आहे. व्हेज का? आज तिथं आज पाया पडलं ना मंदिरात, तर व्हेज खायचंय माझं. आलो आम्ही हॉटेलला, आलो आहोत हॉटेलला. भुजबळ बंधूच आपुलकी श्रद्धांजली आयला येड्या.
काय सगळ्यात निर्भर त्याच्यामध्ये शेअर आहे तिथे झोपायला कुठे पण सगळ्या आणि बघ कशी गाडी घुसवली झाडामध्ये टॉयलेट वगैरे जाऊन येऊया आणि हाय तिथं लॉकडाऊन त्यांना माहिती अशी ना लागणार नको आवाज आणि याची गाडी काढताना बंद उठवून तो आपल्याला चला चला मुलांना गाईस थोडासा आराम करूया आपण आता जरा झोपतो लावली गाडी मस्तपैकी सिगरेट घेऊन एक हॉटेलच्या पण हा? जवळ आम्ही पोहोचलो आता आपुलकीजवळ जेवणार आहे दोन स्वतः वाजता? विचार आहे तर थोडा आराम करायचा मी 2 वाजता झोप झाली की इथेच जेवायचं आणि मग इथून मग निघायचं निवांत आता वाजलेत 12:30 चल झोपतो गुड नाईट प्रवास खूप दमछाक झालाय सगळं ट्रॅव्हलिंग आणि सकाळी रात्री आम्ही किती 1:30 निघालो ना आपण येस 1:30 निघालेलो ठीक है चला फिर जेवणावरच्या टाइम मिलते हैं ब्रेक के बाद बाय हॉटेल आपुलकी मध्ये आम्ही आता जेवायला जातोय 1 तास झोपलेलो आम्ही सगळेजण गाडीमध्येच साईडला असे झाडाच्या बाजूला गाडी लागली तिकडे पुढे आणि झोपलो आणि आता वाजले 2 स्वतः जेवतो थोडं आणि मग पुढचा प्रवास घरचा करूया काय आलं काय आलं हा ठीक आहे अरे राहू दे जेवायचं तर नाही इकडे तिकडे का जेवूया नाही एवढं काय काय बाबा व्हेज मध्ये गुलगोल स्पेशल मासळी थाळी आहे आणि व्हेज थाळी आहे 2 असतात हा काय इथे डोळ्या तो मग या डोळ्यांमुळे त्यांना वाटलं आम्ही काय आलोय म्हणून आम्हाला काय इथे बसून दिला नाही यांनी फॅमिली सेक्शन मध्ये आणि मग इथे बाहेर बसलोय आम्ही आमचा भाऊ नाईटला आणि शेठ नेटला पण इथेच बसवलं आम्हाला ना बाटने काय मागत हा सगळ्यांची आपण दोघंच मटनवाले आहेत ते दोघं चिकनवाले आहेत व्हेज आहे मला विचारायचं कोणीतरी डाळ भात घे आमच्या हात नाही चपाती आणि भात अनुज जेवण जाईल ना इकडे 7 पीस आहे 5 पीस अरे मग 5 पीस नाही आमच्या बाहेर जमू शकतो नक्की जेवण नको होत राग मटन फ्राय आहे फक्त रस्सा मटन आहे हे ना अंडी आहे मटन फ्राय काय यात मटन फ्राय आणि यात मटन फ्राय लिहिले ना मटन फ्राय ही नाही बोलत ही बोलतोय नाही यात नाही ही नाही घ्यायची ना ही घ्यायची तुला दोन्ही तू पद्धत घेतोस 2 मटन एक भाकरी ऑमलेट कमी पडेल का काही खाव कॉन्ट्री वगैरे काय पण का तेवढं तुझे सगळ्यांना डिवाइड होणार हे 2 सांगायचे आपली थाळी एक चिकन मला एक चिकन बिर्याणी द्या सर्व्हिस तुला आणि रस्सा तू काय सांगतो त्याला भाकरी आणि काय हे काय होतं चिकन ना मटन हे थंड पडत नाही यार एक आपण पण तसं खायचं भरपूर इथे बघा जरा बिर्याणी मटन फोटो काढून बघायचे चिकन आणि अंडा मटन आज काय ते वेगळं थाळी बी नको डायरेक्ट बिर्याणी
बिर्याणी कुठली आहे कोणाची? असा कुठली बिर्याणी? चिकन बिर्याणी, चिकन साजूक टेस्ट कशी तुपातली आहे टेस्ट? एक नंबर आहे. असूल मस्त जेवण झालं आमचं. भावाने आपली सोय चांगली केली, अनुज भावाने. त्याला थोडं नाही पटलं की फॅमिली रूममध्ये आम्हाला नाही बसायला दिलं. त्यांचं पण रिझन व्हॅलिड होतं, पण बोलण्याची पद्धत बरोबर ना रे, पद्धत जरा त्यांना खटकली. त्यांचं म्हणणं कसं असतं की जर फक्त बॉईज आहेत तर तुम्ही बाहेर बसा, म्हणजे उगाच ते तुम्ही हंगामा करणार किंवा बोलणं बिलणं वेगळं असतं, तर तसं नको. हे असं काय हॉटेल होतं, भुजबळ बंधू आपुलकी, आणि हे इथे यांचं पार्किंग सेक्शन आहे, बघू शकता. तर जेवण झालंय मस्त आहे की 2 मटन थाळी, 1 अंडा थाळी. मी चिकन बिर्याणी घेतली होती, थोडं जरा हलकंच, म्हणजे जरा पोटाला त्रास झाला त्यामुळे मटन नाही खाल्लं, तिखट रस्सा वगैरे, असं नॉर्मल खाल्लं. जरा इकडे भेळ दिसले तर भेळ बघूया. दादा कसं आहे पॅकेट, कसं आहे पॅकेट, 70 कसं आहे? 70 रुपये पाव आहे. अर्धा किलो घेतलं तर 130. हे अर्धा किलो ना. हा. हा. आणि पेढे पण आहे. पेढे आपले पूर्ण प्युअर खव्याचे आणि कमी साखरेचे. मला एक जण एक पॅकेट अर्धा किलो. मस्त लागते मिक्स करून खायला. थोडी एवढं ओपन रस्ता सांगितलं असली का सूट नाही का गाडीला पुढचा विश्वास नसला वागायला. गाडी मोठी पडते, माणूस छोटा पडतात. मी तडा आमच्यावर आहे. बघायला चलो बाय. चल बाय. सो मंडळी, सगळ्यांना आता आपण ड्रॉप केलंय कामोठीला परत. मग आता ते आपापल्या घरी ट्रेनने जातील, थोडा फ्रेश होऊन नितीनच्या घरी नंतर. आणि आपण निघालोय थेट काळा चौकीला, कारण का आपल्याला अजून 1-2 कामं आहेत जी करायची आहे आज, आणि दमलो पण आहे आणि थोडा तब्येत पण बरी नाही आहे, सो ते पण काळजी घ्यायची आहे. सो येस, ओव्हरऑल प्रवास खूप छान झाला, दर्शन पण खूप छान झालं. जसं तुम्हाला सांगितलं, खूप लवकर दर्शन झालं, आणि आमच्याकडे खूप वेळ होता काय करायचं पुढे, म्हणून आम्ही आरामात सगळ्या गोष्टी केल्या, काय धावपळ वगैरे केली नाही, खूप निवांत होतो. अटल सेतू आपण पकडलाय, आणि आता इथून सुसाट आपल्या घरी जाऊन गाडी पार्क करायची मस्तपैकी आणि फ्रेश व्हायचं, आणि जे 2 कामं आहेत आपली राहिलेली ती कामं पूर्ण करायची आणि निवांत झोपून जायचं. चला तर मग, तुम्ही एवढा वेळ दिलात हा व्हिडिओ बघायला, त्यासाठी मोस्ट थँक्यू. खूप बरं वाटलं तुमच्याशी असा संवाद साधून, आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ बघता त्यासाठी मनापासून थँक्यू. असा सपोर्ट करत राहा, आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. आता येतच राहतील व्हिडिओ. आता आपण परत मोबाईल घेतलाय हातात, म्हणजे काही ना काही शूट करूच. पण जसं मी सांगितलं, इन्स्टा ID के विचारे, तो पण जाऊन सर्च करा, तिकडे मी छान छान व्हिडिओ अपलोड केले, ते बघा, तुम्हाला आवडतील नक्कीच. बाकी गणपती बाप्पा मोरया. चला बाय.